मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि यावेळी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा देत राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. या संपूर्ण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे हैदराबाद गॅझेट. आता प्रश्न असा आहे की हा हैदराबाद गॅझेट नेमका काय आहे आणि तो इतका महत्त्वाचा का ठरतोय? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1947 पूर्वी मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. त्या काळात सरकारच्या अधिकृत नोंदींमध्ये अनेक मराठा कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. आजच्या घडीला कुणबी हा समाज महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात येतो. म्हणूनच जर एखाद्या मराठा कुटुंबाच्या पूर्वजांची नोंद या गॅझेटमध्ये कुणबी म्हणून असेल तर त्या कुटुंबाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. याच आधारावर मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी आहे की सरकारने केवळ वैयक्तिक पुरावे न पाहता हैदराबाद गॅझेटला व्यापक आधार मानून संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. पण इथेच वाद निर्माण झालाय. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटला वैध दस्तऐवज म्हणून मान्यता दिलीये, पण सगळे सोयरे या निकषावरून नातेवाईकांना कुणबी दर्जा देताना कायदेशीर अडचणी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला जातोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वंशावळीची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. मात्र आंदोलकांचा आरोप आहे की ही प्रक्रिया खूप धीमी आहे आणि सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की आता मराठा समाज आणखी थांबणार नाही. जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर जून 2026 पासून पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर चलो मुंबई मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा फक्त प्रतिकात्मक नसेल तर मुंबईत अनिश्चित काळासाठी ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण हा केवळ सामाजिक मुद्दा नाही, तर तो एक अत्यंत संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विषय आहे. एकीकडे मराठा समाजाचा वाढता दबाव आणि दुसरीकडे कायदेशीर अडचणी. या दोन्हींच्या कात्रीत राज्य सरकार अडकल्याचं चित्र आहे. आता पुढे काय होणार? सरकार लवकर निर्णय घेणार का की पुन्हा एकदा राज्यभर मोठं आंदोलन पेटणार? हे येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मराठा समाजाचा संयम संपत चाललाय आणि चलो मुंबईचा इशारा आता प्रत्यक्षात उतरणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.